श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस आपण 68 दुसऱ्या अध्यायातल्या 68व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि 69व्या श्लोकाला फक्त वाचन केलं, प्रारंभ केला. तर आपण 69व्या श्लोकापासून आज सुरू करूया. तर स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचा हा विषय चालू आहे आपला. आणि स्थितप्रज्ञाची जी काही चालणं बोलणं आचरण त्याचं कशा प्रकारचं असतं त्याचं सगळं वर्णन याच्यामध्ये आहे. आणि ह्यामुळे स्थितप्रज्ञा आणि इतर सामान्य मनुष्य याच्यामध्ये काय फरक असतो तो फरक दाखवणारा हा श्लोक आहे. सामान्यातला सामान्य मनुष्य हा याची जी काही वृत्ती असते किंवा याची जी आवड असते ती कुठे असते, त्याचा जी काही रस आहे याचा ती कोणत्या क्षेत्रात असते. आणि स्थितप्रज्ञा अवस्थेमध्ये एकदा पूर्ण सिद्ध पुरुष राहिला की त्या तुलनेत त्याची स्थिती काय असते ह्याचं वर्णन हे 69व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. श्लोक असा आहे की या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. शब्दशः अर्थ असा आहे की संपूर्ण प्राण्याच्या संदर्भात जी रात्री प्रमाणे असते अशा त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीच्या ठिकाणी सर्वभूत हे रात्रीप्रमाणे निशेप्रमाणे ते वागतात. आणि स्थितप्रज्ञ योगी मात्र त्या ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीच्या ठिकाणी अखंड जागृत असतो. आणि त्याच्या विपरीत ज्या नाशवंत संसारिक सुखाच्या बाबतीत सर्व प्राणी हे जागृत असतात त्या ठिकाणी स्थितप्रज्ञ जो आहे हा विन्मुख असतो किंवा त्यामध्ये त्यात रस नसतो. तो जागृत अखंड आहे, त्याची झोपच नाही आहे, पण तो सन्मुख कशाला आहे आणि अनासक्त किंवा विन्मुख कसा आहे हा विषय आहे. आणि परमात्मक तत्वशी अखंडतेने अनुसंधान असणाऱ्या स्थितप्रज्ञाला प्रपंचामध्ये जे विषय सुख आहेत ते विषय सुख हे रात्रीप्रमाणे असते. हा त्याचा शब्दशः म्हणजे असा अर्थ. आता आपण याचं थोडंसं विस्ताराने आपण चिंतन करूया की संपूर्ण प्राणी जे आहेत हे यज्ञयाग आणि पुढे सारखं पुढे तन्मयासमध्ये या संपूर्ण प्राण्यांचा पुढे अजून पुढे असं आपण सगळे बसू काय प्रकार. तर सर्व प्राणी जे आहेत हे जे काय म्हणजे अध्यात्म ज्याला म्हणू किंवा पूजापाठ म्हणू किंवा धर्माबद्दलची त्यांची आवड म्हणू ही जी काही असते ना ही सगळं त्याचा जो उद्देश आहे तो उद्देशच मुळातून प्रपंचातले सुख प्राप्त होणार. म्हणजे आपण सर्वसाधारण पाहतो तो यज्ञयाग चालू आहे, दररोजची पूजन अर्चन चालू आहे. तर जर आपण त्यांना म्हणून विचारलं की बाबा हे तुम्ही सगळं जे करता ह्याचा उद्देश काय, तर ते म्हणते की प्रपंचामध्ये कुठेही दुःख असू नये, सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त व्हावेत आपल्याला. कोणत्या प्रकारचे सुख पाहिजे, ते सुख जे आहे ही संपत्ती अखंड राहिली पाहिजे, त्याला ते ऐश्वर्य म्हणतात. ते ऐश्वर्य टिकून राहिलं पाहिजे म्हणून मग आपण दिवाळीचे जे लक्ष्मीपूजन करतो, नवरात्र करतो, म्हणजे हे सगळं जे काही आपण कुळाचार करतो. आणि अशा व्यक्तीला आपण धार्मिक असं म्हणतो. धर्माचं जे काही कार्य आहे तर धर्माचं कार्य कशा करता येतं, कामना पूर्ण करण्याकरता. धर्माचा उद्देश काय असं जर विचारलं साधारण माणसाला तर काय म्हणेल तो की ही माझी सगळ्या कामना पूर्ण होण्याकरता हा धर्माचे मी सगळ्या प्रकारचे संस्कार करतो किंवा जे काही धर्माचं आचरण करतो किंवा सगळा कुळाचार करतो. कुळाचारामध्ये सुद्धा जो तो उद्देश जर काय असेल तर कुळाचाराचा उद्देश एकच आहे की कुळाचं संरक्षण, कुळामध्ये सगळं ऐश्वर्य प्राप्ती होणे आणि सर्व कामना पूर्ण होणे.
पुष्कळदा आपण हे पाहतो की तीर्थक्षेत्रामध्ये लोक जातात आणि विचारलं जातं मग कुठे गेले होते, तर अमुक अमुक ठिकाणी गेले होते. कसं काय जाणं झालं, ते जागृत स्थान आहे. जागृत म्हणजे काय नाही, तिथे गेल्यानंतर आपल्या कामना पूर्ण होते. अशा प्रकारे वर्णन सुद्धा तीर्थक्षेत्राचं जे आहे हे कामनापूर्तीचं स्थान आहे. म्हणजे आता आपण जर पाहिलं तर धर्माच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल मी सांगतो. त्याच्या पलीकडची जर आणखीन गोष्ट अशी आहे की ज्यांना धर्माच्या सगळ्या कुळाचार करण्याचा कंटाळा आहे आणि केवळ मग धनसंपदा प्राप्त करणे एवढा एकमेव उद्देश ज्याचा असेल तर तो निमित्त मात्र नमस्कार करणारा नास्तिक असेल तर तेही नसणार आहे. मग तर तो अखंड त्या ह्याच्यामध्येच बुडलेला असतो की पैसा धन कसं प्राप्त होईल, सगळ्या प्रकारचे सुख ऐश्वर्य संग्रह लौकिकता ही कशी आपल्याला मिळेल याच्याकडे विषय आयुष्यामध्ये नसतोच. अशाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की अगदी धर्माचं आचरण करणारे सुद्धा कामनापूर्ती करतात आणि ज्यांना धर्माचं काहीच संबंध नाही आहे असे अधर्मानी प्रमादानी तमोगुणानी नेहमी लिप्त असलेले असे जे ते तर अखंडपणे केवळ धनसंपदा ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी. ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला समग्रतेने तर असं लक्षात येतं की मनुष्य जन्माचा उद्देश काय याचा गांभीर्याने विचार झालेला नाही. यज्ञयाग केले आहे, पूर्ण धर्माचं सगळ्या प्रकारचे आचरण केलेलं आहे, पण हे कशाकरता केलं, तो उद्देश काय, तर मनुष्य जन्माचा उद्देश काय ह्या बिंदूवर हे चिंतन झालेलं नाही. चिंतन कुठपर्यंत आलेलं आहे, फक्त हा देह आणि या देहाला अनुलक्षून ज्या काही आपल्या आवश्यकता निर्वाहापासून ते सुखसोयी पर्यंत सगळ्या प्रकारचे सुख आपल्याला प्राप्त होईल, ह्या सगळ्या ह्या उद्देशानेच हे धर्माचं आचरण झालेलं आहे. आणि अशाला त्यांनी काय म्हटलं माहिती का की त्याची जी जागृती आहे ना ही त्याची जागृती ही सगळी प्रपंचातल्या सुखाकरता आहे आणि तो परमेश्वर तत्वाला विन्मुखच आहे. कोणी म्हणेल हे असं कसं काय, आम्ही तर भागवत वगैरे केलं, सगळं श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली, त्याच्या सन्मुख उभारूनच आम्ही आरती केली, तर आम्ही विन्मुख कसे काय. सन्मुखता आणि विन्मुखता काय हा थोडासा इथे चिंतनाचा विषय आहे. सन्मुखता कशाला म्हणायची, तर नुसत्या स्थूल देहाने चेहरा तुम्ही त्याच्यासमोर केला आणि अंतःकरण मात्र कामनेवर जर ठेवला असेल तर ती विन्मुखता. विन्मुखता कशाला म्हणायचं, अंतःकरणामध्ये जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचा भाव नाही, जोपर्यंत परमेश्वराच्या प्रेमामध्ये भक्तीमध्ये एकरूपता आणि सगळ्या कामनेचं सगळ्या प्रपंचाचं विस्मरण जोपर्यंत होत नाही. कारण काय माहिती का, तुम्ही एक तर परमेश्वराशी सन्मुख राहू शकाल आणि प्रपंचाशी विन्मुख राहू शकाल, किंवा तुम्ही प्रपंचाशी सन्मुख राहू शकाल आणि परमेश्वराशी विन्मुख राहू शकाल. याचा अर्थ कसा, सन्मुखता आणि विन्मुखता हे समजणं महत्वाचं आहे. तर प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीमध्ये आसक्ती असणे म्हणजे सन्मुखता आहे प्रपंचामध्ये. कोणी म्हणाल म्हणजे काय, आम्ही अंगावर सगळे भगवे वस्त्र घालूनच सगळं सोडून जायचं का, असंही काही लोकांचा अर्थ काढतील. आणि काही लोक म्हणतील की आम्ही तर नेहमी अखंड जाता येतं तर परमेश्वराला नमस्कार करून जातो, पण नमस्कार करताना मनात काय म्हणतात की आता मी जिथे चाललोय ना ते माझं काम झालं पाहिजे, कोर्टामध्ये जायचं आहे, आज माझ्या बाजून निकाल लागला पाहिजे, त्याच्याकरता नमस्कार करून घे. सन्मुखता कोर्टाकडे, विन्मुखता परमेश्वर. हे लक्षात बारकाईची गोष्ट आहे. आणि माणसाचा सर्वसाधारण हा स्वभाव आहे, ह्याच्यामध्ये मी काही त्यामध्ये फार मोठा गैर केला असं मी म्हणत नाही, पण ती जी आसक्ती आहे ना ह्या सगळ्या प्रपंचातल्या दुःख दूर व्हावं आणि अखंड सुख प्राप्त व्हावं, ही जी सुखाबद्दलची संग्रहाबद्दलची लौकिकतेबद्दलची जी आसक्ती आहे ना ती आसक्ती म्हणजेच परमेश्वराची विन्मुखता. हे ह्याच्यामध्ये समजणं महत्त्वाचं. नाही तर काय होतं की पुष्कळदा धर्म म्हणजे काय की ह्याचा अर्थ करताना अशा गोष्टी धारण करायच्या की ज्याच्यामुळे सगळे सुख प्राप्त होतील, तो धर्म. यज्ञयाग स्वर्गप्राप्ती झाली पाहिजे म्हणून यज्ञयाग करायचे. स्वर्ग कशाकरता प्राप्त करायचे, की म्हणजे हे इहलोक सोडल्यानंतर जेव्हा मी परलोकात जाईल तेव्हाही मला असेच सुख मिळाले पाहिजे, अखंड सुखामध्ये मी राहिलो. पण जो सुखस्वरूप आहे, जो त्याचं पूर्णपणे स्वरूपच आनंद आहे, असं जे तत्व आहे त्याची विन्मुखता झाली तर अखंड सुख कसं प्राप्त होईल.
याचे चिंतन होणं आवश्यक. मनुष्याचा देह प्राप्त झाला तर या देह प्राप्त होण्याचा उद्देशच काय आहे, तर तो उद्देशच कळाला नाही आणि त्या देहाच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचे सुख मिळाले. म्हणून त्यांनी त्यामध्ये काय म्हटलं माहिती का, की तिथे तो जो आहे ना हा अखंडपणे तो पशुच म्हटलेला. त्याला पशुची व्याख्या काय, पशु म्हणजे काय की ज्याच्यावर प्रपंचाचे पाश आहे. पाश म्हणजे आसक्ती, ज्याच्यामध्ये प्रपंचामध्ये अखंड अशी आसक्ती आहे त्याला, ज्याच्यावर प्रपंचाचे अखंड पाश आहेत त्याला पशु असं म्हटलं. तर पशु आणि मानवात फरक केव्हा असेल, जेव्हा मानवामध्ये विवेक निर्माण होऊन परमेश्वर प्राप्तीची दिशा त्याला प्राप्त झाली तर तो ही आसक्तीचा त्याग करेल, तेव्हा तो पशुपतीकडे जातो. पशुपती हा जो शब्द काय की जो पाश दूर करतो तो पशुपती आहे. पशुपतीनाथ ज्याला आपण आहे ना याच्यामध्ये नेपाळमध्ये, तर तिथे जे काही साधना केली जाते ती कशा करता, पाश दूर करण्याकरता. बाकीचे जे पशु आहेत ना, म्हणजे जे प्रत्यक्ष ज्याला आपण पशु म्हणतो की ज्यांना मानवाचा देह नाही पशुचाच देह आहे, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे मला सांगा. देहाच्या आकृतीत फरक आहे, पण तुम्हाला विवेक दिलेला आहे, योग्य अयोग्य काय हे निवडण्याची क्षमता दिलेली आहे, पण ती स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग काय केला आपण, त्याचं पशुच्याही खाली जाण्याचा करतात. आणि पशुमध्ये काय आहे ती फक्त उपजत वृत्ती आहे. पशु काय करतो, जी स्वभाव जो वृत्ती दिलेली आहे त्याला जन्मतात त्या स्वभावांच्या वृत्तीनेच तो आजन्म वागत असतो. त्याच्यामध्ये कधी परिवर्तन नसतं. जसा तो जन्मला ना तसाच तो मृत्यूपर्यंत जातो. हा झाला प्रत्यक्ष पशुचा देह प्राप्त असलेला जीव. पण मनुष्याच्या मध्ये हा त्याच्यामध्ये भेद असा आहे की मनुष्याचा देह प्राप्त झाल्यानंतर तो एक तर परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो किंवा पशुच्या खाली जाऊ शकतो. एवढी मोठी रेंज आहे त्याची. कुठपर्यंत रेंज आहे बघा. तो पशुच्याही खाली जातो. तो त्याला आपण कोण आहोत, कशा करता जन्म झाला आहे, आपल्याला हा देह का प्राप्त झालेला आहे त्याच्याबद्दल काहीही माहिती नसते. आणि तो आपल्या तर्काचा विपर्यास करतो. तर्क दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे. बुद्धीचा विनियोग कशा करता करायला पाहिजे होता, अपेक्षा अशी होती की विवेक सिद्ध व्हावा, योग्य काय अयोग्य काय, जन्म कशा करता प्राप्त झाले, आपलं कर्तव्य काय, आपला स्वधर्म काय, आपला वर्ण काय प्राप्त झालेला आहे, त्या वर्णाच्या अनुसार, त्या आश्रमाच्या अनुसार, त्या परंपरेच्या अनुसार, त्या वंशाच्या अनुसार आपल्याला कर्तव्य करायचं आहे. आणि हे कर्तव्य कशाला करायचं आहे की ह्या सगळ्या आसक्तीतून मुक्त होऊन परमेश्वर प्राप्ती होणार. असा स्पष्टपणे पथ जो आहे तो माणसाला जन्मापासून प्राप्त झालेला आहे. आणि त्याला ते प्राप्त करण्याचं स्वातंत्र्य त्याच्याबरोबर दिलेलं आहे. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग काय झाला तर स्वैराचार आहे. स्वातंत्र्याचा विनियोग कसा झाला, स्वैराचरण. आणि त्याला तर्क असे वापरण्यात आले, बुद्धी कशा करतात दिली आहे, परमेश्वर प्राप्ती करता तुम्ही जिज्ञासा तुमची निर्माण होण्याकरता. पण त्या बुद्धीचा विनियोग कसा झाला, असं झालं तर काय होतं, तसं झालं तर काय फरक पडतो, परमेश्वर आहेच का नाही आहे, आणि आम्ही असं वागलो तर काय फरक पडणार आहे. म्हणजे ही बुद्धी असल्यामुळेच तुम्ही असे वागले की नाही तर कुत्र्यासारखा वागतो, बैल बैलासारखा वागतो, हत्तीसारखा वागतो. पण मनुष्य असा आहे की तो मनुष्यासारखा वागत. मनुष्यामध्ये हे असं अशी काही गोष्ट आहे की तो पशुच्याही खाली जाऊ शकतो. आणि तो खरोखरच जर तो परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागला, सद्गुरूच्या चरणाशी लीन झाला आणि त्यांनी स्वधर्माचं पालन केलं तर तो नराचा नारायण होतो. इथपर्यंत बरं का, म्हणजे किती मोठी रेंज आहे ती. इथे जे वर्णन केलंय ना की सर्वभूतची जी निशा आहे ती कुठे आहे तर प्रपंचामध्ये जे आसक्त झालेले, जे कामना पूर्ण करण्याकरता असे झालेले, आणि ज्यांना बुद्धी प्राप्त झाली असताना सुद्धा ज्यांनी बुद्धीचा विनियोग अयोग्य ठिकाणी केला, ते जे आहेत हे पशु तुल्य आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये आता जो स्थितप्रज्ञ आहे त्या स्थितप्रज्ञेचं वर्णन केलं की त्या ठिकाणी तो जो आहे ना तो ह्या प्रपंचाकडे अतिशय सावधानतेने पाहतो. तो काही झोपलेला नाही बरं का. याचं काही म्हणाल की मग प्रपंचामध्ये हा झोपलेला असतो असा त्याचा अर्थ नव्हे. प्रपंच सुद्धा हे त्याला कळतो. काही लोक म्हणतील की बा यांना काय कळणार आहे प्रपंच, हे अखंड भगवद्गीता वाचत असतात.
यांना प्रपंचातलं काय ज्ञान आहे, त्यांना पैशाचं काय महत्त्व करणार आहे, आम्ही इतकी मेहनत करतो म्हणून हे जगतात असे सुद्धा विचार करणारे मुलं असतात. किंवा आई वडील जे आहेत काही ज्ञानेश्वरी वाचन, कुठे काही ग्रंथाचं वाचन करण्याचं, मग ते हे सगळं का बरं वाचन करायचं, इतकं सगळं व्यवस्थित काय, कारण आम्ही सगळे त्यांना जगवतो म्हणून आहे. अशा भूमिकेमध्ये काही वेळेला मुलं येतात काय, म्हणजे त्यांची जी सगळी जी भूमिका आहे ना, ही भूमिकाच मुळातून या प्रपंचामध्येच आसक्त राहण्याची, आणि त्यांना अजून असं वाटतं की ह्यांना प्रपंचातलं ज्ञान आहे. पण स्थितप्रज्ञाचं लक्षण जर काय असेल तर स्थितप्रज्ञाला प्रपंचही कळतो आणि परमार्थही कळतो. संसार काय आहे, जगत काय आहे त्याचंही ज्ञान आहे, आणि मी कोण आहे, स्वरूप माझं काय ह्याचंही ज्ञान आहे, आणि परमेश्वर तत्व काय आहे ह्याचंही ज्ञान. हे तिन्ही तत्वाचं, जीव जगत आणि जगदीश्वर, या तिन्हीबद्दल जो सतर्क असतो तो स्थितप्रज्ञ. आणि जो प्रपंचामध्ये आसक्त आहे ना, त्याची गंमत अशी आहे की त्याला परमेश्वर आणि स्वरूप तर कळतच नाही, कारण त्याचं चिंतनच नाही, पण त्याला प्रपंचही कळत नाही. त्याचं जे वैशिष्ट्य, तो जे म्हणतो ना की मला ह्याच्यातलं सगळं कळतं, तर त्याला त्याच्यातलंही कळत नाही, कारण तो प्रवाहित आहे. जेव्हा प्रपंचाशी जगत किंवा प्रकृती किंवा प्रपंच ह्याचं वैशिष्ट्य कसं आहे माहिती का, ह्याचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यापासून भिन्न राहावं लागतं. तुम्हाला निरीक्षण करण्याकरता प्रकृतीपासून अनासक्त झाले तर प्रकृतीचं अध्ययन होऊ शकतं, प्रकृतीमध्ये आसक्त झाले की प्रकृतीचं अध्ययन होऊ शकत नाही. आणि तो प्रलोभित आहे, तो संभ्रमित आहे, संमोहित आहे. तो संमोहित माणसाला ज्ञान नाही प्राप्त. जेव्हा तो त्या गोष्टीमध्ये अत्यंत आसक्त असतो की नाही, तेव्हा हे निश्चितच त्याला त्याचं अज्ञान आहे. तेव्हा प्रपंच, जगत किंवा संसार ह्या तिन्ही एकाच गोष्टीची नाव आहेत. ह्या तिन्हीबद्दलचं ज्ञान प्राप्त होण्याकरता जो त्याच्यापासून अलिप्त आहे आणि त्याचं जो निरीक्षण करतो, ज्याचं त्याचं अध्ययन करतो, गुणात्मक पंचमहाभूतात्मक पंचतन्मात्रात्मक जी प्रकृती आहे, या प्रकृतीच्या पूर्ण आसक्तीपासून जो दूर झालेला आहे तोच त्याचं अध्ययन करू शकतो, आणि त्यालाच ती प्रकृती समजते, आणि तो स्थितप्रज्ञ आहे. आणि कोणी म्हणाले पण स्थितप्रज्ञाला हे कसं काय कळालं, कारण तो त्याच्यापासून अलिप्त आहे, त्याच्यापासून तो स्वतःला त्याने पूर्णपणे असं भिन्न ठेवलेलं आहे, म्हणून तो त्याही बाबतीत जागृत आहे, झोपलेला नाही ते. आणि हा जो तिथे जागा आहे म्हणजे काय माहिती का, की आसक्ती या अर्थाने जागा आहे. प्रपंचामध्ये जागा आहे म्हणजे काय, प्रपंचाशी आसक्त आहे, अखंडपणे आसक्त. आणि झोपलेला कुठे आहे, तो झोपलेला आहे तो परमेश्वरापेक्षा. परमेश्वर तत्व जे आहे, आत्मतत्व आहे, आणि परमात्मा तत्व जे स्वरूप आहे, आणि स्वरूपाला पूर्णपणे व्याप्त असलेलं जे तत्व जे आहे परमेश्वर तत्व, त्या तत्वाचं अनुसंधान त्याचं चालू आहे, म्हणून तिथे तो स्थितप्रज्ञ जागृत आहे, आणि हा झोपलेला आहे. म्हणजे ह्याची झोप ज्या ठिकाणी तिथे त्याची जागृती आहे, आणि हा जिथे झोपलेला आहे तिथे तो उदासीन आहे, अनासक्त आहे, असा त्याचा अर्थ आहे. हा त्याचा अर्थ समजणं महत्वाचं आहे. म्हणून जो बद्ध झालेला जीव आहे, तो बद्ध झालेला जीव जो आहे, ना प्रपंचाचं ज्ञान आहे त्याला, ना स्वरूपाचं ज्ञान आहे, ना परमात्म्याचं. आणि जो अखंडपणे अनुसंधानित परमेश्वर तत्वाशी आहे, तो स्वरूपाशी एकरूप झालेला आहे आणि परमेश्वराशी अनुसंधानित आहे, आणि प्रकृतीला तो अनासक्तपणे निरीक्षण करणारा. तिन्ही तत्वाचं नातं कसं आहे बघा. तो तिन्ही तत्वाचं नातं कसं असलं पाहिजे याचं आदर्श उदाहरण म्हणजे स्थितप्रज्ञ प्रपंच. याचा अर्थ प्रपंचाला त्याग करून हिमालयात द्यायची गरज नाही, पण निरीक्षण करा, परीक्षण करा, अनासक्त करा, कर्तव्याने कार्य करा, आणि प्रेमभावाने सगळ्या जीवाला पहा. त्याला प्रपंचाची ओळखणं असं म्हणतात. प्रपंचा संबंध कसा असावा ते लक्षण आहे 1, 2, 3, 4, 5. हे जर पाळले तर प्रपंच कळाला. अवघाचे संसार सुखाचा करीन, याचा अर्थ काय म्हणजे प्रपंचामध्ये आसक्त व्हावं असा मुळीच नव्हे. अवघाचे संसार सुखाचा करीन हा जो संकल्प किंवा हा जो निश्चय आहे, याचा अर्थ असा आहे की संबंध प्रपंचामध्ये परमार्थ निर्माण करेल, हा त्याचा अर्थ. म्हणजे ह्या प्रपंचामध्ये मी अनासक्त राहून त्याचं निरीक्षण करेन. निरीक्षण करताना माझं कर्तव्य मी करेन, कर्तव्य करताना मी प्रेमभावाने सगळ्याशी आचरण करेन, आणि त्यानंतर ह्याच्यातून मला काही प्राप्ती व्हावी याची अपेक्षा मी अजिबात ठेवणार नाही. प्रपंच कळा, सोपं सरळ गणित सांगतो मी.
हे जर गणित एकदा आपल्याला साधलं ना तर मग त्याच्यासारखा आनंदी माणूस कोण आहे? किती काय सुखदुःख येऊ द्या ना, काय बिघडत, मी त्या प्रवाहातच नाहीये. अहो एखादं गढूळ पाणी जर वाहत असेल, नदीमध्ये पूर आला असताना असं लाल पाणी वाहतं, गढूळ पाणी, पूर आला म्हणून जेव्हा काठावरून पाहतो ना मनुष्य, तेव्हा त्याला त्याची गंमत वाटते, आणि पाय घसरून जर पडला तर त्याचं त्याला दुःख होतं. आपण सावधानतेने काठावर उभारून पाहायचं संसाराला, काही होणार नाही. आणि मी असे काय वागले, तसे काय वागले, तुम्ही असं वागायला पाहिजे होतं, तसं वागायला पाहिजे होतं, मी इतकं केलं पण माझ्याकरता काही नाही केलं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते गढूळ पाण्यात वाहन आहे. हे गढूळ पाण्यामध्ये वाहन सोडून द्या, काठावर उभारून निरीक्षण करा, त्याचं परीक्षण करा. आणि मग कर्तव्य काय आहे आपलं, तर आपला जो आश्रम आहे, तुम्ही जर वानप्रस्थ आश्रमाच्या स्थितीत आला असेल तर वानप्रस्थाप्रमाणे वागा, वनात जायची गरज नाही, पण अनासक्त करा. कोणत्याही पण प्रपंचाच्या गोष्टीमध्ये तुम्ही अपेक्षा करू नका किंवा आसक्ती करू नका, पण कर्तव्य भाव जो आहे तो कर्तव्य तुमचं जेवढा तिथपर्यंत तुम्ही काय करता आणि अधिक करा. आणि त्याच्यानंतर कोणाबद्दल आकच भाव करू नका, कोणी आपोपरा भाव ठेवूच नका. हा जवळचा तो दूरचा, ह्याने आपल्याकरता केलं म्हणून ह्याला जवळ करायचं, त्याला दूर करायचं, काही गरज नाही. सगळे सारखे जीव आहे, सगळ्यामध्ये आत्मतत्व समसमान साम्य दृष्टी ठेवा सगळ्यामध्ये, आणि प्रेमभावाने वागा. जिंकला संसार, जिंकला प्रपंच, जिंकला. आणि मग परमात्म तत्वाचे अनुसंधान, अखंड नाम घ्या. नाम घेत राहिलं तर अनुसंधान चालू राहील. नाम घेत राहिलं, नाम जसं जसं मध्ये चाललं ना मध्ये, तसं तसं नामाचा प्रवेश हा स्वरूपापर्यंत जातो, स्वरूपातून परमेश्वर स्वरूपापर्यंत जातो. पण प्रपंचाला मध्ये येऊ देऊ नका. ते काय होतं, नाम घेता घेता प्रपंचमध्ये केव्हा शिरतो हे कळत नाही. इकडे नाम चालू आहे, श्रीराम जयराम जयराम, आणि अंतःकरणात प्रपंच चालू. त्याचा प्रवेश जिथपर्यंत तिथपर्यंतच ठेवा. कर्तव्याचा भाग देह, स्थूल जे आहे ना हा प्रपंचाचा दास आहे, आणि अंतःकरण जे आहे ना ते परमेश्वराच्या अनुसंधानाकरता ठेवले. ज्याचं काम त्याला करू द्या. आपण नेमकं उलट करतो, जिभेने नाम घेतो, श्रीराम जयराम जयराम, अंतःकरणाने काय करतो की माझा हा सन्मान करेल का नाही याचा विचार करतो, माझे पैसे मिळायचे मिळतील की नाही, चिंता चालू आहे सारखी, आणि इकडे नाम घेणं चालू. चिंतनाचं नावच नव्हतं. पण चिंता ही दूर झाली तर समजायचं नाम सिद्ध झालं. म्हणून अंतःकरण कारण जे आहे, आणि तुमच्यामध्ये असलेला जो भाव तो परमेश्वराशी लीन करा. बुद्धितत्व जे आहे हे परमेश्वराच्या चरणाशी लीन करा, आणि स्थूल देहाने सेवाभाव ठेवा, कर्तव्य भाव ठेवा. अंतःकरण जे आहे हे सर्व जीव मात्रामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान आहे, समजूनच प्रेम निर्माण होईल. प्रेम तेव्हाच निर्माण होऊ शकतं जेव्हा जीवमात्रात परमेश्वराचं अधिष्ठान आहे अशी धारणा आणि असा अनुभव झाला तर, आणि नाही तर आसक्ती होते. एक तर प्रेम होतं, नाही तर आसक्ती होते, दोन्हीपैकी काहीतरी एक होतं, आणि त्या आसक्तीलाच लोक प्रेम म्हणतात. इतका त्यांचा गैरसमज आहे प्रेम या शब्दाबद्दल, की आसक्तीलाच लोक प्रेम म्हणायला. पण आसक्ती म्हणजे काय, की हा मनुष्य मला सुख देईल, मला ह्याच्यामुळे मला फार प्रकारचा असं लाभ मिळेल, आणि मग लाभ मिळणार म्हणूनच त्याच्याशी सलगी करायची, आणि त्या सलगीलाच प्रेम म्हणायचं. तर ती आसक्ती आहे. अंतःकरणामध्ये प्रेम केव्हा निर्माण होईल, जेव्हा अंतःकरणामध्ये परमेश्वराचे अनुसंधान आहे, आणि तो सर्वत्र आहे ही धारणा बुद्धी तेव्हा निश्चित होते ना, तेव्हा जीवमात्रामध्ये प्रेम निर्माण होते. स्थितप्रज्ञाचं लक्षण ते आहे. स्थितप्रज्ञाचा आहे ना अखंड जागृत आहे परमेश्वरापासून. कसा जागृत आहे, तो जागृत स्थूल देहाने आहे, सूक्ष्म देहाने आहे, कारण देह. जागृती स्थिती कशी आहे त्याची, स्थूल देहाने बाहेर सगळ्या जीव मात्रामध्ये परमेश्वराला पाहतो, ही त्याची जागृती झाली. अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे परमेश्वराला अर्पण केलेले. त्यामुळे जिथे पाहू तिथे परमेश्वर दिसतो. जीव असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, प्रत्येकामध्ये परमेश्वराचं दर्शन आहे. म्हणून त्याबद्दल प्रेमच आहे. हे प्रेमाशिवाय दुसरा भावच नाही तो, म्हणजे तेही जागृतीचंच लक्षण आहे. आणि कारण यामध्ये ज्या काही इच्छा होत्या की त्या सगळ्या इच्छेचं परिवर्तन परमेश्वर प्राप्तीमध्येच झालेलं आहे. त्या कारण यामध्ये ही जागृती आहे, निद्रेमध्ये ही जागृती आहे. कोणी म्हणाल हे कसं काय, योगनिद्रा नावाचा जो प्रकार आहे ना ती जागृतीचाच प्रकार आहे. स्वप्न पाहत असताना सुद्धा त्या स्वप्नामध्ये सुद्धा परमेश्वरालाच पाहत होतो. घोर निद्रेमध्ये जातो की नाही
तेव्हा स्वतःच्याही निद्रेला तो पाहत असतो. स्वतःच्याही निद्रेला जागृत अवस्था की तुरी अवस्था अशी येते की त्या तुरी अवस्थेमध्ये तो आपलं निद्रेलाही पाहत असतो. ही जी तुरी अवस्था आहे ना, हीच त्याची जागृती. असा तो अखंड तिन्ही देहामध्ये जागा आहे आणि तिन्ही देहाच्या माध्यमातून तो अखंडपणे परमेश्वराचे अनुसंधान करतो. कुठलाही असा भाग नाही की परमेश्वरापासून विन्मुख झालाय. काही लोक म्हणतात की आमचं पुष्कळ दिवस झालं ते देवाला जाणत नाही. मग आता जिथे बसलं ते देव नाही येतात. आमचं जाणंच नाही झालं म्हणजे खूप दिवस झालं, परमेश्वराचं दर्शनच नाही. परमेश्वर कुठे आहे? केवळ मूर्तीत आहे. आणि तुझ्या संबंधात जेवढे जीव मात्र आहेत तिथे कोण आहे? मग इथे कशी ही निद्रा चालू आहे म्हणून आहे, तर तिथे परमेश्वराचं दर्शन करता गेला चुकून समजा वर्षातून केव्हा तरी, तर तिथे नमस्कार करताना तरी काय म्हणतो तो की माझे मुलं बाळ जे आहे, माझ्या सुनबाई वगैरे जे आहे त्यांनी माझा सन्मान करावा. काय केलं शेवटी? इतकं करून एवढं सगळं करून वर्षातून किंवा 2-5 वर्षातून ते परमेश्वराचं दर्शन घेताना सुद्धा प्रपंचाशिवाय काहीच नाही केलं. म्हणजे तिथे गाढ झोपले ते परमेश्वराच्या समोर जाऊन सुद्धा काय केले तर गाढ निद्रा केली. आणि जे स्थितप्रज्ञ आहे, जे खरोखर पांडुरंगाचे असे अनेक असे श्रेष्ठ भक्त होते की जे काही वारीला जातच होते असं काही नाही, पण जिथे असेल तिथे पांडुरंग असेल. जिथे जाईल त्या ठिकाणी तो माझ्या सांगाती आहे असं संत पुरुषांचं जे काही वचन आहे त्या वचनातून काय दिसतं ते हे स्थितप्रज्ञाचे लक्षणच दिसतात की अखंड जागृत आहे, अखंडपणे परमेश्वराचे अनुसंधान आहे. तर असं जे अनुसंधान आहे आणि असं अनुसंधान त्या स्थितप्रज्ञाचं असतं. आणि अशा प्रकारची जी निद्रा असते ती निद्रा ही इतर सर्व बद्ध जीवांची असते. तर अशा या अखंड अनुसंधानामध्ये असणाऱ्या त्या स्थितप्रज्ञाचीच बुद्धी स्थिर असते. म्हणजे हे बुद्धी स्थिर असण्याचं लक्षण आहे. ही जी काही आपण अखंड जागृती पाहिली आणि ही जी निशा जे आहे, ही जी काही रात्र आहे, या सगळ्या बद्ध जीवांना ही कशामुळे प्राप्त? अस्थिर बुद्धीमुळे झालेली. बुद्धी प्रपंचामध्येच अस्थिर झालेली आहे म्हणून त्यांची सारखी जी आहे ना त्या परमेश्वरापासून त्या स्थानापाशी त्यांची घोर निद्रा झालेली. असा हा 69वा श्लोक झाला. आणि त्याच्यानंतर असा हा ज्ञानीपुरुष जो आहे तो त्याचं अशा स्थितीमध्ये असताना त्याचं वर्णन केलं की तो कसा असतो, तो की ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो परमेश्वराशी अखंड अनुसंधानित आहे. तर असा अखंड अनुसंधानित असलेला हा जो स्थितप्रज्ञ आहे तो कसा असतो? तर एक दृष्टांत दिलं. एका दृष्टांताने सांगितलं की तो हा 70वा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अपूर्यमाणाम अचल प्रतिष्ठम समुद्रम अपहा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाः यं प्रविशन्ति सर्वे स शांतिं आप्नोति न कामकाम. ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण अचल प्रतिष्ठा असणाऱ्या अशा समुद्रामध्ये ज्याप्रमाणे नाना नद्यांचे पाणी त्याला विचलित करत नाही, त्याच्यामध्ये सामावून घेतल्या जातात, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता सामावून घेतले जातात, तो स्थितप्रज्ञ पुरुष परमशांती प्राप्त करून कुठल्याही भोगाची इच्छा करणारा राहत नाही. हा त्याचा शब्दशः अर्थ. शब्दशः अर्थ असा. दृष्टांत कशाचा दिला? दृष्टांत सागराचा दिला. सागर कसा असतो आपण पाहिलं ना, किंवा पर्जन्य जेव्हा पर्जन्यमान येतं, पावसाळा येतो आणि सगळ्या नद्यांना प्रचंड पूर येतो आणि पूर आलेल्या या स्थितीमध्ये त्यावेळेस सागराला ह्या कितीतरी नद्या अशा मिळत असतात. आता तुम्ही गंगासागराचं स्थान जर पाहिलं तर गंगेचं इतकं विशाल पात्र आहे की ते पात्रच सागरा समान आहे. असं त्या विशाल नदीच्या अखंड असं वाहणाऱ्या पुराचं पाणी हे समुद्रामध्ये मिळत असतं. पण कधी समुद्राने आपली सीमा तर शहराला व्याप्त केली असं दिसत नाही. कलकत्ता शहर हे पाण्याच्या खाली गेलं कारण की नदीला पूर आला असं कधी बातमी आजपर्यंत नाही. तेव्हा मुंबई शहर असेल, मग इकडचं मद्रास असेल, या ठिकाणी नद्या समुद्राला जाऊन मिळतात, अशा आपण गोव्याचं ठिकाण असेल
या सगळ्या ठिकाणी पाहिलं तर फार मोठ्या अशा नद्या आहेत आणि त्या नद्या धोधो वाहत वाहत त्या समुद्रामध्ये मिळत असतात आणि ते समुद्र ते सगळं पाणी सामावून घेत असतं. पण समुद्राची अशी कधी मर्यादा वाढली आहे आणि त्यांनी ते शहराला घेऊन टाकल्या पुरामुळे. त्या तुलनेने जर पाहिलं ना तर नद्या ह्या ज्या आहेत ना ह्या अनेक शहरांना व्याप्त करतात, वेढा टाकला जातो. कधी गावाच्या गावं हे नद्याच्या खाली जातात, त्या मात्र पूर्णपणे वस्त्याच्या वस्त्या ह्या ठेवून टाकत असतात. पण समुद्र मात्र असं कधी समुद्राचे आपण असं दिसत नाही की समुद्राने कुठल्या तरी शहराला ही नदीचा पूर आला म्हणून त्यांनी त्याला घेऊन टाकले असं आपल्याला कधी ऐकलं नाही. हे जे काय उदाहरण आहे ना हे उदाहरण स्थितप्रज्ञाच्या लक्षणात दिले की स्थितप्रज्ञाला ज्यावेळेस काही भोग प्राप्त होतात, सुख किंवा दुःख, कधी फार मोठा धनलाभ झाला किंवा काही अशी दुःखद घटना घडली, या दोन्ही घटनेमध्ये तो अत्यंत शांत आणि स्थिर असतो. जसा तो सागर आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची विचलित होण्याचा प्रसंग नसतो. बरं तो स्वीकारत नाही अशातलाही भाग नाही. प्रसंग आला तर त्या प्रसंगाच्या अनुसार त्याचं काय कर्तव्य असेल तो कर्तव्य करेल, पण तो अचल स्थिर असतो. हे स्थितप्रज्ञाचं त्या सागराप्रमाणे त्याची शांत आणि निर्विकार अशी स्थिती असते. कुठल्याही प्रकारचा विकार निर्माण होतो, भोग येतील आणि जातील. भोग प्राप्त करण्यामध्ये स्वीकारण्यामध्ये कुठे पण त्याची अडचण नाही, पण स्वीकारल्यानंतर जो एक विकार निर्माण होतो, जी एक प्रतिक्रिया असते, त्या प्रतिक्रियेतून एक हर्षित होणे किंवा अत्यंत दुःख होणे अशी जी एक प्रतिक्रिया असते ना ती प्रतिक्रिया त्याची तेवढी तीव्रता नसते किंवा अजिबात त्यामध्ये विकार निर्माण होतो. विकार ह्या शब्दाचा अर्थ असा की माणूस जो आहे त्याचा विवेक शून्य होतो. विकाराचा अर्थ काय? विकार म्हणजे ज्या ठिकाणी सारासार विचार करण्याची क्षमता शून्य होती ते लक्षण आहे विकाराचं लक्षण. ते माणसाला अतिदुःख झालं की तो साधारण विचारच करू शकत किंवा त्याला अत्यंत आनंद झाला तो इतका मत चढतो की तो साधारण आपल्या अवतीभोवती असणारे जे काही आपले त्यांचा आदर ठेवायला पाहिजे त्याचा आदर ठेवतच नाही. कारण काय तर घ्यायला पैसा मिळाला, खूप संपत्ती मिळाली, सत्ता मिळाली की त्याची जी सारासार विचार करण्याची जी क्षमता असते ती क्षमताच नष्ट होते. त्याला विकार असे. तर असा जो विकारी मनुष्य आहे हा त्या नद्यासारखा आहे. नद्या कशा आहेत की थोडा पूर आला की ते सगळं गाव गिळंकृत करतात, लगेच आपला प्रभाव दाखवायला लागतो. पण समुद्र हा स्थितप्रज्ञ आहे. समुद्रामध्ये कितीही नद्याचं पाणी हो, कितीही त्याला स्थितप्रज्ञाला कितीही भोग प्राप्त होईल तो निर्विकार असतो. म्हणून जो पूर्वीचा जो श्लोक 69वा श्लोक आहे ह्याच्यामध्ये हे सांगितलं की जो परमेश्वरासाठी अखंड असा जागृत असतो तो मात्र ज्याप्रमाणे सागर शांत असतो त्याप्रमाणे हा परमेश्वराच्या अनुसंधानात जो अखंड जागृत आहे तो अतिशय निर्विकार आणि शांत स्थिर असा असतो. असं हे त्याचं लक्षण आहे. आणि त्याच्या विपरीत जो प्रपंचामध्ये नेहमी आसक्त असतो, जो प्रपंचामध्ये जो जागा आहे आणि परमेश्वरापाशी जो अखंड निद्रित आहे असा जो आहे ना त्याचा अगदी ह्याच्या अगदी विरुद्ध आहे की त्याला जर काही लाभ झाला की तो असा हुरळून जातो आणि त्याला थोडं जरी दुःख त्याच्या मनाच्या विरुद्ध थोडं जरी झालं तर त्याला असा क्रोध यायला लागतो, माझ्या मनाच्या विरुद्ध कसं काय. म्हणून कामक्रोध रागद्वेष हे जे विकार आहेत हे विकार जो त्या परमेश्वरा तत्वापाशी जो निद्रिस्त आहे आणि जो प्रपंचामध्ये आसक्त आहे त्याच्यामध्ये हे विचार जे आहेत हे प्रकर्षाने दिसायला लागतात. ह्या तुलनेने जर पाहिलं तर आपण ह्या दोन जर व्यक्ती पाहिल्या, स्थितप्रज्ञ आणि बद्धपुरुष. स्थितप्रज्ञ हा निर्विकार अचल आहे, स्थितप्रज्ञ हा परमेश्वर तत्वाशी अखंड अनुसंधानित आहे. स्थितप्रज्ञ हा प्रपंचाचं निरीक्षण करतोय पण अनासक्त आहे. स्थितप्रज्ञ हा कर्तव्यदक्ष आहे, प्रेमभावाने सगळ्याचे आचरण करतो. त्याचे विपरीत जो बद्धपुरुष आहे तो परमेश्वर तत्वाच्या समोर गेल्यासारखा आहे. तो तत्वतः परमेश्वराला जाणतच नाही. तो कुठल्या तरी मूर्तीमध्ये परमेश्वराला पाहतो आणि आपल्या कामना पूर्ण करण्याकरता त्या मूर्तीचा विनियोग करतो. किंवा प्रत्यक्ष सत्पुरुषापाशी जरी तो गेला असेल तर तिथे काय म्हणतो तो की तो स्वतःच्या फक्त समस्या मांडतो. काय होतं, मन अस्थिर आहे. अजून काय होतं, पैसा टिकत नाही. अजून काय होतं, मुलाचं लग्न व्हायचंय, मुलीचं लग्न व्हायचंय, याच्या पलीकडे विषयच नाही.
त्याच्यामुळे कधीही कोणी असं म्हणत नाही की महाराज मला परमेश्वर प्राप्ती होईल का, मला प्रेम प्राप्त होईल का परमेश्वराचं, मला समग्र ज्ञान मिळेल का, असं कोणीही म्हणत नाही. कारण त्यांचं चिंतनच नाही त्या दिशेने. दिशाच अशी विपरीत दिशा आहे, सगळी प्रपंचामध्येच आसक्तीची दिशा आहे. त्यामुळे सुखदुःखाच्या द्वंद्वामध्ये नेहमी वाहत जाणारे असे जे बद्ध आहेत, ते बद्ध जे आहेत ते मात्र या नद्यांना येणारा पूर जसा आहे तशा प्रकारे कधी कधी नद्या कशा शुष्क पण होऊन जातात. त्याच्या अगदी विरुद्ध आपण जर पाहिलं ना तर प्रचंड जेव्हा उन्हाळा असतो की नाही, की ज्या ठिकाणी आपण नद्यांना पूर आलेलो त्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं तर असं वाळवंट दिसायला लागतं. पण तुम्ही असं कधी पाहिलंय का समुद्रामध्ये की प्रचंड उन्हाळा आलाय म्हणून समुद्र हा पूर्ण कोरडा झालाय, किंवा वडवानल निर्माण झालं आणि त्या ठिकाणी असा अग्नी निर्माण होतो, कधी कधी समुद्रावरच अग्नी निर्माण होतो आणि त्या अग्नीमुळे असं कधी पाहिलंय का की समुद्रच हा शुष्क झालेला आहे. त्या वडवानामुळे तो शुष्क होत नाही, त्या पर्जन्यामुळे किंवा महापुराने तो कधी वाहून जातो. नद्यांचं मात्र आपण असं फार प्रकर्षाने पाहतो की नद्या मात्र अतिशय कडक उन्हाळा असला की त्या ठिकाणी पाण्याचा थेंब राहतो. अगदी उकरून काढून खाली पाणी मिळतं का म्हटलं तर 5 फूट 10 फूट गेलं तरी पाणी लवकर येतं, अशी त्या नद्यांची स्थिती आहे. आणि थोडा पाऊस होऊ द्या बघा तुम्ही, एवढा पूर व्हायला लागतो की काठाचे सगळे गावाच्या गावं शेती वाहून जाते. असं त्या बद्ध माणसाचं लक्षण आहे की तो निद्रिस्त अवस्थेमध्ये परमेश्वरापाशी आहे आणि सुखदुःखाचे द्वंद्व जेव्हा सुरू होतात त्यावेळेस तो अतिशय असा विचलित आणि विकारामध्ये असा वाहत असतो. तेव्हा स्थितप्रज्ञाचे हे लक्षणं समजून घेऊन आपल्याला काय त्याच्यामध्ये पाहायचं ते ही एक गोष्टी आपल्यामध्ये कशा आणायच्या. कारण विषय केवळ अभ्यासाकरताच नव्हे तर तो आचरणाकरता. दुसरा अध्याय जर काय असेल तर तो भगवद्गीतेचं बीज स्वरूपामध्ये आहे, भगवद्गीतेचं बीज ह्याच्यामध्ये आहे, तो उपक्रम आहे. समजा भगवद्गीतेचा उपक्रम ह्याच्यामध्ये दिलेला आहे. त्या ह्याच्यामध्ये उपक्रमामध्ये काय की एका बाजूला ज्ञान सांगितलंय आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानाचं आचरणामध्ये ज्ञान कसं आणायचं ते सांगितलं. तेव्हा ह्या स्थितप्रज्ञाच्या 69 आणि 70व्या श्लोकामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचं महत्त्व काय असेल तर जे स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये जो परमेश्वराच्या तत्वाशी जो अखंड जागृत आहे तसं आपण जागृत व्हायला पाहिजे. मग ते तसं जागृत आपण कसं होणार, नाम साधना करा, नाम मध्ये घेत राहा, नामाच्या अनुसंधानाने अंतःकरणामध्ये नाम जाऊ द्या, श्वासामध्ये नाम जाऊ द्या, चित्तवृत्तीमध्ये नाम जाऊ द्या आणि त्या नामाने अनुसंधान साधलं तर परमेश्वरापाशी जागृती. म्हणजे तिथे त्यांनी दिशा दिलेली आपल्याला, केवळ लक्षणं वाचून लक्षणं पाठ करून आपल्याला पर्याप्त नाही. तर त्या लक्षणाच्या पलीकडे जाऊन ती लक्षणं आपल्यामध्ये कशी येणार आहेत की ज्ञानाच्या अधिष्ठानात आचरण आपलं कसं झालं पाहिजे, हा त्याचा संदेश आहे. आणि प्रपंचामध्ये जी आसक्तीचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यातून सुख तर प्राप्त होण्याची शक्यताच नाही आहे. पण मनुष्य अज्ञानामुळे भ्रमिष्ट मात्र नक्की होणार. म्हणून तुम्ही भ्रमिष्ट होऊ नका, भ्रम होऊ देऊ नका, अज्ञानाचा प्रभाव होऊ देऊ नका. त्याच्यामध्ये या प्रपंच काय आहे, आपलं स्वरूप काय आहे, परमेश्वर तत्व काय आहे, या तिन्ही गोष्टीचं यथार्थ ज्ञान घेऊन तिन्ही गोष्टीचं अनुसंधान, तिन्ही गोष्टीचं ज्ञान, तिन्ही गोष्टीबद्दलचं जे काही आचरण त्या अशा रीतीने ठेवा की जिथे जे करायचं त्या ठिकाणीच ते करा. प्रकृतीला अनासक्त राहून कर्तव्य करायचं आहे, स्वरूपाच्या ज्ञानाचं स्पंदन ठेवायचं आहे आणि परमेश्वराचं भक्तीने अनुसंधान साधायचं. त्या त्रिवेणी संगमातच मनुष्य हा शांत होऊन आनंदी होऊ शकतो. आणि भगवद्गीतेमध्ये या 3 मार्ग का सांगितले मला हे आचरण का बरं सांगितलं आहे, त्याने ह्या 3 प्रकारच्या माणसाला म्हणजे अडचणीसुद्धा ज्या आहेत ना, ज्या तुमच्या उपासनेने सुद्धा ह्या ज्या काही अडथळे आहेत हे अडथळे 3 प्रकारचे आहेत, लक्षात घ्या. पहिला जो अडथळा आहे ना तो ह्या प्रलोभनाचा. या प्रकृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी समोर दिसतात ना प्रलोभित करतात, ही पहिली अडचण आहे. तिथे कर्मयोग सांगितले. त्या प्रलोभनापासून जर दूर व्हायचं असेल सेवा करा, प्रलोभन कमी होईल. दुसरा अडथळा जो आहे तो आपला स्वतःचाच अडथळा, तो म्हणजे अहंकाराचा. मी कोणीतरी शहाणा, मी मोठा, हे माझं ममत्व, हे जे इतकं तयार झालेलं आहे की त्याच्यामुळे आपल्याला परमेश्वराकडे जाण्याचा सगळा मार्गच तिथे खुंटून टाकला. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानमार्गाने मी कोण आहे ह्याचं ज्ञान मिळवा. हा अहंकाररूपी मळ दूर करण्याकरता मी तत्व जे आहे ते मी पासून स्वयंकडे जा.
आणि स्वयंतत्व काय आहे एकदा समजलं की स्वरूप ज्ञान एकदा झालं की मी नावाचा मल निघून जाईल. आणि तिसरा जो आहे ना तो म्हणजे काय की हे विक्षेप आहे, सारखे काही ना काहीतरी तुमचे हे विक्षेप चालू आहे. त्या विक्षेपाने किंवा हे आवरण अज्ञानाचं सगळं गेलं, एकदा स्वरूपाचं ज्ञान झालं तरी विक्षेप मात्र जात नाहीत लोक. मग विक्षेपाकरता अनुसंधान करा, काम नाही. म्हणून एक भाग कर्तव्याचा आहे, दुसरा भाग जो आहे तो धारणेचा आहे. एक जो आहे स्थूलदेहाने कर्तव्य करायचं, दुसरा जो आहे तो बुद्धीमध्ये धारणा योग्य ठेवायचा, आणि तिसरा जो आहे तो अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार चारीमध्ये नाम घ्या. नाम घेतलं की अनुसंधान होईल. या तिन्ही मार्गाने जे अडथळे ते तिन्ही ह्या तीन पद्धतीने ते दूर करायचे आणि स्थितप्रज्ञेचे लक्षणं आपल्यामध्ये आणायचे, हा त्याचा उद्देश आहे. तो उद्देश जर साधला तर मग अर्थ खऱ्या अर्थाने कळाल. नाही तर अर्थपुष्कळाचा पाठ होतो, दुसऱ्याला सांगता येतो, पण कृतीमध्ये मात्र आचरणामध्ये मात्र वेगळेच अनुभव आले. तेव्हा ते अनुभव जे आहेत हे चांगले आनंदाचे अनुभव यावेत, म्हणून हा 69वा आणि हा 70वा श्लोक. त्याच्यानंतर कामना स्पृहा ममता व अहंकार हे आपण आता ह्या इत्यादीने रहित होऊन वावरणाऱ्या पुरुषाचे काय लक्षण आहे ते 71व्या श्लोकामध्ये सांगितले. 71वा श्लोक जो काय आहे तो विहाय कामान्यः सर्वान् पुमान् चरति निस्पृहा निर्ममः निरंकारः स शांती अधिगच्छति. संपूर्ण कामनांचा त्याग करून जो पुरुष ममता रहित अहंकार रहित स्पृहा रहित वावरत असतो तोच शांती प्रत प्राप्त होऊन तोच त्याला परमशांती अशी प्राप्त होते. आता म्हणजे त्याचं पुढे काय परमशांती प्राप्त होण्याकरता ह्या 69 आणि 70वा श्लोक जो आहे तो आचरणात आणल्यानंतर त्याची काय स्थिती आहे हे पुढे ह्या 71व्या श्लोकामध्ये सांगितले की त्याला कुठल्याही प्रकारच्या कामनाचा स्पर्श आता होत नाही. कामनेचा हा पूर्णपणे त्याग होतो, ममता रहित होतो आणि तो निस्पृह. हे एकानंतर एक सूक्ष्म आहे. निरंकारी स्थिती जी आहे ना, अहंकार रहित होण्याकरता सुद्धा आधी काही थोडंसं काम करावं लागतं. एकदम अहंकार दूर होत नाही. अहंकार दूर होण्याकरता पहिल्यांदा अध्ययन तर करावंच लागतं. अध्ययन करून काय स्थिती हे पाहत गेलं आणि बुद्धीमध्ये एकदा ती धारणा हळूहळू निश्चित झाली तर ते अहंकार दूर होईल. एकाएकी अहंकार दूर होणार नाही, कारण जो करणार मी नावाचं जे तत्व आहे की नाही ते कसं भ्रामक आहे आणि मीच्या ठिकाणी स्वरूप, कारण तिथे कसं आहे सबस्टिट्यूशन प्रोसेस आहे, ते एलिमिनेशन प्रोसेस नाहीच आहे. एलिमिनेट काहीच होत नसतं. जे आहे ते योग्य काय आहे हे समजून घ्यावं लागतं. कोणी म्हणाल बा हे अहंकार आहे तर हे सगळं दूर करायचं असेल तर आता सगळ्याचा त्यागच करत राहा, तर त्याग नाही, त्याला समजून घ्या पहिल्यांदा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे काही स्टेप्स सांगितले की नाही की ह्या ठिकाणी कामनेचा त्याग आहे, ममतेचा त्याग आहे आणि मग अहंकाराचा त्याग आहे. तीन जे आहेत हा सिक्वेन्स सांगितलेला आहे. आणि मग स्पृहारहित जेव्हा तो होतो त्यावेळेस आपोआपच मध्ये शांतीमध्ये आहे ती आपल्याला अनुभवाला मिळते. कारण शांत तत्व हे स्वरूप जे आहे आपल्यामध्येच आहे, पण त्याच्यावर ही सगळ्या प्रकारच्या आवरण आले ना पूर्ण. हे आवरण एकदा दूर झाले की मधल्या शांतीचा तुम्हाला हा अनुभव मिळाला. तर हा श्लोक आपण आणखीन थोडंसं विस्ताराने पाहून मग नंतर जे ब्राह्मी स्थितीचं जे वर्णन केलं आहे 72वा श्लोक जो आहे तर हे ब्राह्मी स्थिती म्हणजे काय आहे, तर ब्राह्मी स्थिती म्हणजे ह्या पूर्ण सगळ्या अध्यायातच खरं म्हणजे हा उपसंहार केला आहे त्याने या 72व्या श्लोकामध्ये निष्कर्ष सांगितला आहे. तर तो 70, 71 आणि 72 हे जे 2 श्लोक घेऊन आपण संबंध अध्यायाचं काय सांगितलं याचं एक पूर्णपणे सीमावलोकन करूया आणि पुढच्या प्रवचनामध्ये हा दुसरा अध्याय आपण संपूर्ण अवधूत श्री स्वामी समर्थ महाराज.